सर्वांना श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या जो सोहळा आहे त्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर त्यानिमित्त आपल्या सर्वांनी प्रत्येकाच्या दारासमोर रांगोळ्या काढली होती. तर मी अशी सिंपल अशी रांगोळी काढली होती सकाळी. आणि जी गुढी उभारायची होती, कारण नरेंद्र मोदीजींनी आपल्याला सांगितलं होतं की प्रत्येकाने दारासमोर गुढी उभारा, तोरणं लावा, दरवाजे सजवा आणि दिवे लावा. तर तसे त्यांच्या आदेशाचं पालन करून आपण इथं जी गुढी आहे त्यासाठी मी सर्व साहित्य आणून ठेवलेलं होतं, जे की फुलांची थोडी छोटीशी माळ केली होती आणि जे आपला निंबाचा पाला असतो तो आणला होता आणि एक पीस हळदी कुंकू आणि एक तांब्या आणि तांदूळ. अशा प्रकारे मी ताट ठेवलं होतं, जेणेकरून पटपट कामं होऊन जातील. आणि अशा प्रकारे इथं नवीन आणि जुने घर आहे त्याच्या दोन्हींच्या मधोमध अशी गुढी उभारली होती आणि त्याला 5 जे गंधाचे बोटं आहे तेही मी लावले होते. आणि तुम्ही बघू शकता असे प्रत्येकाच्या दारातोंडी जे आहे ती गुढी उभारलेली तुम्हाला दिसेल. प्रत्येकाने कुणीच असं नाही की त्यांनी उभारलेली नव्हती. आणि सकाळी सकाळी जे आपलं जास्वंदाचं झाड आहे त्याला बघा किती छान फुलं आली होती. आणि मग मी काय त्याचाही एक शूट घेऊनच टाकला. आणि आता ही आहे संध्याकाळची रांगोळी, कारण सायंकाळची वेळ झाली होती आणि काहींनी सायंकाळी रांगोळी काढली होती. तर या आमच्या शेजारच्या ताई आहेत त्यांनी काढलेली रांगोळी आहे. मला जास्त डिझाईन नाही जमत, पण त्यांनी जी काढली होती मला खूप आवडली आणि मी त्याचाही शूट काढून घेतला. आता यूट्यूबर म्हणल्यावर अशा गोष्टी आपण सोडत नसतो. तर आता सायंकाळची वेळ झाली होती. आवाज येत असेल मिरवणुकीचा. तर बघा अशापैकी झेंडे मस्त लावलेले आहेत. अशा आमच्या गावाकडचं सायंकाळचं वातावरण मस्त छान असं. एक मिनिट बघा मस्त. तुम्हाला पक्ष्यांचा आवाज येत असेल. आणि अशा गुढ्या उभारलेल्या आहेत प्रत्येकाने. आता मी तिकडं नाही दाखवू शकत, तिथे दिसणार नाही तुम्हाला. आणि काने रांगोळी काढलेली आहे असे दिसते तुम्हाला, प्रत्येकाने रांगोळी काढलेली. श्री स्वामी समर्थ. कसे आहात? मस्त मजेत ना? तर आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामी चरणी प्रार्थना. तर आज मी घेऊन आलेले तुमच्यासाठी रामनवमी स्पेशल व्हिडिओ. आणि मी मेकअप केलेला नाही आहे, त्याच्यामुळे माझ्या मेकअपवरती जाऊ नका. अजून मेकअपला टाईम आहे. आता आपल्याला करायचा आहे स्वयंपाक. चला तर आपण बिलगूया स्वयंपाकाला. तर आता रामनवमीचा स्वयंपाक म्हटलं तर आपल्याला करायचं आहे चुलीवर डाळ बाटी. तर डाळ मी कुकरमध्येच गॅसवरती टाकली होती. आणि इथं मी आता पातेल्यामध्ये चुलीवर आपल्याला बट्टी करायची आहे. तर बट्टी करताना ना चुलीवर करताना पातेलं काळं होतं, त्यासाठी आपण काय करायचं आहे, थोडं तेल घ्यायचं आहे आणि त्यात थोडी निरमाठी टाकून ते पातेल्याला लावायचे, जेणेकरून पातेलं लवकर निघतं आणि जास्त काळं होत नाही. तर आपल्याला इथं डाळबट्टीचं आता जे पीठ आणि ते आहे ते कालवायचं आहे. त्यामध्ये मी घेतलेलं आहे बडीशेप, ओवा, जिरं आणि थोडासा रवा, हळद, मीठ सर्व टाकून घेतलेलं आहे. तर माझं पीठ मळताना लक्षात आलं की आधी आपल्याला चूल पेटायची आहे, कारण तोपर्यंत आपलं पाणी गरम झालं पाहिजे, कारण जेव्हा पाण्याला उकळी येईल तेव्हाच आपल्याला ती बट्टी त्यामध्ये सोडायची आहे. पूर्वी रॉकेल असायचं, रॉकेलने चूल पेटवायचो, पण आता रॉकेल नाही, त्यामुळे आम्ही थोडंसं डिझेल आणून ठेवतो आणि त्या डिझेलनेच पेटवतो, किंवा कागद वगैरे असेल तर त्याने पेटवतो. तर चला आपण आता चूल पेटवून घेऊया. हे शेगडीचं बटन आहे आणि इथं आहे बघा, इथं मी हे लाल बटन इकडं आपलं मस्त बोर्डाला मी त्याला चार्जिंगला लावले आहे. आणि आता याला आपण ऑन करणार आहोत. इकडे शेगडी पेटलेली आहे, आता ऑन करायचं बघा तुम्ही. मी ऑन करते. हे बघा आवाज येत असेल तुम्हाला. उई खूप आवाज येऊ राहिला त्याचा. झाली चालली आपली शेगडी. आवाज येतोय ना तुम्हाला? तर आता आपण याच्यात आहे ना मस्तपैकी ना ही छोटे छोटे धपले आहेत ते टाकू. ते वारं लागल म्हणून इथं मी असं केली मस्त आयडिया. तर कोणाकोणाला ही शेगडी आवडते मस्त सांगा. तर बघा आता मस्तपैकी पिटवली चूल. आता पातीला आणते मी आणि पातेल्यात आपल्याला डाळबट्टीसाठी पाणी ठेवायचं आहे आपली. आता आपण आहे ना त्याच्यावरती पातीला ठेवणार आहोत. तर बघा आता पातीला ठेवलं आहे मी. आता त्याच्यात आहे ना तेल टाकणार आहे. तर मस्त आहे बघा, जाळ किती छान चालू आहे बघा. तर
आता आपण याच्यात आहे ना तेल टाकणार आहोत. जिरं टाकते. मग आता आपल्याला दाळबट्टीचं पीठ मळायचं आहे. आता आपण पीठ मळून घेऊया. छान चालतोय बघा तुम्ही, मी दाखवते तुम्हाला. बघा जाळ तिचा मस्त पैकी. आपण अजून पाणी टाकू त्याच्यात. तर आता इथं मी ना पीठ भिजवून घेणार आहेत आणि मस्तपैकी पीठ भिजल्यानंतर आपल्याला बट्टी तयार करायची आहे. टाकून घेऊ याच्यात. तेल टाकलं ना ते हाताला चिपकणार नाही. तेल टाकल्यानंतर आहे ना हे असं पूर्ण याला लावून घ्यायचं आणि असं मळून घ्यायचं त्याला. आता असं मस्त मळून एकजीव झाल्यानंतर आहे ना त्याचे आपल्याला गोल गोल गोळे करून घ्यायचे आहे. तुम्ही गोलही करू शकता किंवा चपटही करू शकता. जर असे चपटे केले तर ते लवकर शिजतात आणि छान होतात. तर अशा प्रकारे आता मी एवढे सर्व गोळे करून घेणार आहेत आणि इकडं आपल्या पाण्याला पण उकळी आली होती. आणि आता बघा मी जे गोळे केले आणि जाळ पण एकदम मस्त चालू होतं छानपैकी, कारण वारं पण नव्हतं जास्त. तर आता मी हे सगळे असे गोल गोल करून घेतलेले आहे. जर जास्त कार्यक्रमाचे असेल तर जास्त मोठे करतात, पण आपल्याला घरगुती करायचे होते त्यामुळे मी छोटे छोटेच केलेले आहे. आणि आता इथं पाणी मस्त गरम झालेलं होतं, तर त्यामध्ये आता मी सर्व ज्या बट्टी आहे त्या सोडणार आहे. आणि आता सायंकाळची वेळ झाली होती, मला पूर्ण आधीची अजून तयारी करायची होती बाकीची. दिवे वगैरे लावायची होती, डाळ वगैरे डाळीला फोडणी द्यायची होती. त्यामुळे मी आता इथे एक काम पटपट करून घेत होती. आणि जोपर्यंत वारं नाही आहे तोपर्यंतच मला करून घ्यायचं होतं, कारण वारं जर चालू झालं तर आपली चुलीला वारं लागेल त्यामुळं. तर आता इथं आपली बट्टी शिजत आली होती आणि मला तोपर्यंत इकडं दिवे वगैरे लावून घ्यायचे होते. मिरवणूकही जवळ आली होती, तर प्रत्येक काम हे घाईगडबडीत चालू होतं. तर आता इथं मी दिव्यांमध्ये तेल टाकून आणि पूर्ण दिवे लावून घेतले होते. अशा प्रकारे रांगोळी जिथे आपण काढली होती तिथंही एक दिवा ठेवला आणि अशा सर्व जे खिडके दरवाजे आहेत तिथंही दरवाज्यात दिवे लावून ठेवले होते. आणि मिरवणूक जवळ आली होती, मला तिकडंही जायची घाई होती आणि इकडं कामही करायचं होतं. तर बघू शकता तुम्ही प्रत्येकाच्या दरवाजासमोर तुम्हाला दिवे दिसतील. आणि खूप छान असं वाटत होतं की आता जणू काही दिवाळीचं डबल म्हणजे पुन्हा साजरी करण्याचा योग आलेला आहे आणि खूप प्रसन्न असं वाटत होतं. तर आता हे मिरवणुकीचे जे लोक आहेत ते चालले होते. इथं अंधार असल्यामुळं लाईट आहे पण मोबाईलमध्ये अंधारात ते दिसत नाही आहे जास्त. तर खूप गर्दी होती, पण मिरवणूक संध्याकाळची असल्यामुळे मला जास्त काही शूट घेता आला नाही आणि घरातले कामही चालू होते. बघा तुम्ही भरपूर गर्दी आहे. आणि आम्हालाही तिकडंच जायचं होतं, पण मला इकडची तयारी करून घेतल्यावरती तिकडं जायचं होतं. तर बघा आपली आता मिरवणूक.
मिरवणूक पुढे गेल्यानंतर पालखी आली होती आणि आता मला पालखीची पूजा करायची होती, त्यामुळं मी मिरवणुकीसोबत नाही गेले. तर मी आता इथं पूजा करून घेणार आहे. तर आता पूजा करून घेतल्यानंतर आणि लहान मुलांची इतकी मस्ती चालली होती, तर ते काहीतरी त्यांचे उचापती चालू होते. आणि इथं हा छोटासा ट्रॅक्टर होता आणि त्यामध्येच जे आपले श्रीरामप्रभूंचा जे पोस्टर आहे ते लावलेलं होतं आणि त्याची सर्व गावात पूजा करण्यात आली होती. आणि आता घरी आलात मी आणि आम्ही दालबत्ती करतो आहे आणि सगळ्यांकडे दिवे लावलेले आहेत. ते पण 5 किंवा किती पण लावले आहे. आता छानपैकी या बत्त्या शिजलेल्या आहे आणि आता हा तेल गरम करणे. तर रथही गेला होता, मिरवणूकही झाली होती आणि माझी बट्ट्या दळायच्या बाकी होत्या. तर मी म्हटलं आपण कार्यक्रम चालू होईपर्यंत, कारण मंदिराकडे जायपर्यंत टाईम लागणार होता, तोपर्यंत मी या बट्ट्या कट करून घेतल्या आणि त्या तळून घेतल्या. म्हटलं तोपर्यंत कीर्तन ठेवलेलं होतं महाराजांचं, तर कीर्तन ऐकायला जायचं होतं मला. तर मी पटपट आता इथं म्हटलं जाळ चालू आहे तर चुलीवरतीच मस्तपैकी बट्ट्यात तळून घेऊया. आणि आता इथं बट्ट्यात तळून घेतलेल्या आहे आणि तिकडं जाण्याचीही घाई होती. वाटत होतं हे करू का तिकडं जाऊ, पण मग नाही, मी आधी तळून घेतल्या. तरी पूर्ण तुमच्यासोबत मी जेवढ्या तळल्या होत्या ते शूट नाही केलं, जेवढं जेमतेम शूट केलं आणि पटपट तयारी करून मला मंदिरात जाण्याची घाई होती. तर मी तिकडं गेले आणि मस्त अशा लाल लाल आपल्या बट्ट्या झाल्या होत्या तळून. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा, खूप छान होतात. मी त्यामध्ये फक्त मक्का, थोडी सोयाबीन आणि वाटलंच तर तुम्ही जो रवा आहे तोही टाकू शकता. आणि खूप छान अशा स्वादिष्ट बट्ट्या झाल्या होत्या आणि त्यासोबत मी डाळ केली होती. आणि प्रसाद म्हणून जे करायचं होतं ते तिथं प्रसाद होताच मंदिरामध्ये, कारण सर्वांकडून तिथं वर्गणी घेण्यात आली होती आणि महाप्रसाद करण्यात आलेला होता. तर आपण आलेलो आहोत बट्टी तळून झाल्यानंतर जिथं महाप्रसाद आहे तिथं खूप गर्दी होती आणि गर्दीमध्ये शूट मी काही घेतला नाही. आणि नंतर इथं महाप्रसादासाठी सर्वजण जमले होते. खूप स्त्रिया ही खूप होत्या आणि पुरुष वर्गही खूप होता. सर्वांनी खूप मस्त आनंद घेतला आणि अशा प्रकारे इथे कीर्तन होतं. त्या महाराजांचं नाव नाही सांगता येणार मला, मी नंतर ॲड करेल तुम्हाला. तर तुमच्या गावात कशा प्रकारे साजरी झाली श्रीरामप्रभूंची प्राणप्रतिष्ठा सोहळा, कमेंट करून नक्की सांगा. जय जिजाऊ, जय शिवराय.